नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा बघणार आहोत पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 31। प्रश्न पहिला, 2030 पर्यंत भारताच्या GDPमध्ये सेवा क्षेत्राचा वाटा किती टक्केपर्यंत जाण्याचा अंदाज गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 11। प्रश्न दुसरा, पितळ हे संमिश्र तांबे व डायजापासून बनले जाते। ऑप्शन क्रमांक 2 जस्त। प्रश्न तिसरा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई येथे खालीलपैकी कोणती लेणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 कान्हेरी लेणी। प्रश्न तिसरा, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 स्पीकर विधानसभा अध्यक्ष। प्रश्न क्रमांक 5, ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली। प्रश्न क्रमांक 6, कोणत्या देशात जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा स्थापित करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जपान। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 2 आंबोली। प्रश्न क्रमांक 8, भारतातील स्पेस ॲप्लिकेशन सेंटर या संस्थेचे मुख्यालय कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात। प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वाधिक निर्यात करणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 10, कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा महाराष्ट्र सरकारतर्फे देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराणी येसूबाई। प्रश्न क्रमांक 11, मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमान्वये देण्यात आलेले आहेत? ऑप्शन क्रमांक 1 12 ते 35। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय मला लगेच कमेंट करून सांगा। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्याने वनमित्र योजना वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जाहीर केली आहे? ऑप्शन क्रमांक 1 हरियाणा। प्रश्न क्रमांक 13, विदर्भाचा खजुराहो म्हणून ओळखले जाणारे खालीलपैकी मंदिर कोणते? ऑप्शन क्रमांक 2 मार्कंडेश्वर। प्रश्न क्रमांक 14, ज्वालामुखी पर्वतांमधून पुढीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? ऑप्शन क्रमांक 2 सल्फर डायऑक्साईड। प्रश्न क्रमांक 15, कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी प्रबोवो सुबियांतो यांची निवड झाली आहे? ऑप्शन क्रमांक 1 इंडोनेशिया। प्रश्न क्रमांक 16, गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर। प्रश्न क्रमांक 17, वन हक्क प्राप्त करणारी महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायत कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 लेखामेंढा। प्रश्न क्रमांक 18, कोणत्या उच्च न्यायालयाने नागरी सहकारी बँकांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर मिळणारे व्याज करमुक्त असल्याचा निर्णय दिला आहे? ऑप्शन क्रमांक 1 मद्रास। प्रश्न क्रमांक 19, भामरागड तालुक्यात 12 महिने वाहणारा धबधबा कोणता? ऑप्शन क्रमांक 4 इंद्रास। पुढचा प्रश्न क्रमांक 20, 100% रेल्वे विद्युतीकरण असणारे देशातील कोणते राज्य पहिले राज्य ठरले आहे? ऑप्शन क्रमांक 1 झारखंड। प्रश्न क्रमांक 21, भारतामध्ये नोटबंदी केव्हा झाली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 8 नोव्हेंबर 2016। प्रश्न क्रमांक 22, मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगाड्यांची संख्या किती आहे? ऑप्शन क्रमांक 1 24। प्रश्न क्रमांक 23, कोणत्या कंपनीने V3 मिनी हे सर्वात लहान AI मॉडेलचे अनावरण केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मायक्रोसॉफ्ट। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम नक्कीच पोहोचतील। व्हिडिओला लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघताय कमेंट करून नक्की सांगा। प्रश्न क्रमांक 24, चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाण कोणते? ऑप्शन क्रमांक 2 हुपरी। प्रश्न क्रमांक 25, किती अंतराळवीरांची घोषणा भारताच्या गगनयान मोहिमेसाठी करण्यात आली आहे? ऑप्शन क्रमांक 1 4।